काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराज माधवराव पाटील भाजपच्या वाटेवर आहेत। त्यांच्या भाजप प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आज संध्याकाळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानस पुत्र अशीही बसवराज पाटील यांची ओळख आहे। बसवराज पाटील आता भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले। धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील चाकूरकर समर्थक काँग्रेस कार्यकर्ते या निर्णयाचं स्वागत कसं करतील आणि या निर्णयाकडे नेमकी कशी त्याप्रती आपली भावना व्यक्त करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निशांत, बसवराज पाटील यांच्या भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा सध्या रंगलेल्या आहेत। तिथल्या प्रादेशिक राजकारणावरती या सगळ्याचे कसे पडसाद उमटतायत, काय परिणाम दिसतायत आणि काय कारण आहे भाजपची वाट निवडण्यामागे? प्रज्ञा, एकूण महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेसचे अनेक गटतट होती त्या गटतटामध्ये मराठवाड्यात तर जास्त करून देशमुख गट असेल किंवा चव्हाण गट आणि चाकूरकर यांना मानणारा चाकूरकर समर्थकांचा एक गट, असे 3 गट महाराष्ट्रामध्ये कार्यरत होते। त्यापैकी अशोक चव्हाण हे तर भाजपमध्ये यापूर्वीच डेरेदाखल झाले होते आणि त्यानंतर आता चाकूरकर गटातील जे खंदे समर्थक किंवा चाकूरकर गटाचं जे नेतृत्वच करत होते ते बसवराज पाटील मुरुमकर ही आता काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले आहेत। एकूण आता मराठवाड्यावर च्या काँग्रेसमध्ये सगळं नेतृत्व आता देशमुख गटाचे अमित देशमुख आणि धीरज देशमुख, दिलीपराव देशमुख यांच्याकडे गेलेला आहे। म्हणजे काँग्रेसमधला जो 3 गट होते त्या 3 गटापैकी 2 गट हे भाजपात गेलेले आहेत। याचा परिणाम काँग्रेसचे जे पारंपरिक कार्यकर्ते किंवा मतदार होते त्यांच्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे। मराठवाड्यातल्या एकूण राजकारणावर याचा परिणाम तर दिसूनच येणार आहे। निशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।